कृषी पंपाच्या पाणीपट्टी दरवाढी विरोधात महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशन संघटना आक्रमक झाली। यासाठी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या पंचगंगा पुलाजवळ फेडरेशन मार्फत आंदोलन सुरू होतं। या आंदोलनात फेडरेशनच्या बड्या नेत्यांसह आमदारही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आमदार अरुण लाड, माजी आमदार संजय घाटगे, डॉक्टर भारत पाटणकर, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशन अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर, चंद्रकांत पाटील, जेपी लाड, आरजी तांबे यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान यावेळी आमदार सतेज पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला। आज जी अन्यायकारक दरवाढ आहे त्याच्या विरोधात इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने कोल्हापूरमध्ये आंदोलन छेडण्यात आलं होतं। काल मंत्रालय स्तरावरून हालचाली झाल्या आणि 6 तारखेला आचारसंहिता असल्यामुळे सकारात्मक चर्चा होईल अशा पद्धतीचा निरोप आल्यामुळे आजचा हायवे अडवण्याचा आम्ही थांबवलेला आहे, परंतु हे तात्पुरतं आहे। 6 तारखेला निर्णय नाही झाला तर आम्हाला पुन्हा हे आंदोलन मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी घ्यावं लागेल। एका बाजूला शासनाच्या योजनांचं 81% बिल शासन भरते आणि दुसऱ्या बाजूला मात्र ज्या सहकारामध्ये संस्था उभा राहिल्या, स्वतःच्या ताकदीवर उभा राहिल्या, तिथं मात्र मीटर बसवायचा, दरवाढ वाढवायची हे जे चाललेलं आहे ते चुकीचं आहे। मला वाटते मीटर बसवणारा कॉन्ट्रॅक्टर भेटला असेल कदाचित, त्यामुळे मीटर बसवायचं फॅड हे आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्यावर आणण्याचा प्रयत्न शासन करते असं मला वाटतं आणि म्हणून याचा निषेध आम्ही करतो आणि मोठं आंदोलन 6 तारखेनंतर या ठिकाणी होईल।